प्रयत्न करावा लागतो. काय करावा लागतो? तुम्हाला या घरात आपल्या घरातून इथपर्यंत यायला, इथपर्यंत म्हणजे शाळा कॉलेजमध्ये यायला तुम्हाला प्रयत्न करावा लागला की नाही? कोणाला चालत यावं लागलं, कोणाला मोटरसायकलवर यावं लागलं, कोणाला बसमधून यावं लागलं, कोणाला कुठल्या तरी वाहनातून इथे यावं लागलं. कशानं? प्रयत्न करून, प्रयत्नपूर्वक तुम्ही इथं आला. त्या प्रयत्न याच शब्दाला दुसरा शब्द आहे, तो म्हणजे अभ्यास. प्रयत्न शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? अभ्यास. आणि तो अभ्यास शिकण्यासाठी किंवा तो अभ्यास समजावून घेण्यासाठी आपण शाळेत येतो. आता अभ्यास म्हटल्यानंतर आपल्या कपाळावर काय पडतात? आज्ञा पडतात. आपलं अभ्यास म्हटल्यानंतर आपलं तोंड काय घेतल्यासारखं होतं? एरंडेल घेतल्यासारखं होतं. चिंच हा शब्द ऐकून आहे तुम्ही? चिंच म्हटल्याबरोबर तोंडाला काय सुटतं? म्हणजे चिंच न खाता चिंच शब्द उच्चारल्याबरोबर तोंडाला काय सुटतं? सळसळ. एरंडेल म्हटल्याबरोबर, एरंडेल नाही माहिती? तुम्हाला नाही माहिती, तुमच्या पिढीला माहिती होतं. तसं चिंच म्हटल्याबरोबर तोंडाला सळसळ पाणी सुटतं. तसं अभ्यास म्हटलं की कपाळावर काय पडतात? आपल्याला अभ्यास नको आहे, म्हणून आता आजपासून आपण अभ्यास हा शब्द उच्चारायचा नाही. मग काय उच्चारायचा? प्रयत्न. काय उच्चारायचा? प्रयत्न या शब्दाला इंग्लिश मध्ये ट्राय म्हणतात. ट्राय अगेन अँड अगेन. प्रयत्न हा पुन्हा पुन्हा करायचा असतो. प्रयत्न कसा करायचा असतो? आणि जेव्हा प्रयत्न आपण पुन्हा पुन्हा करतो त्यालाच अभ्यास म्हणतात. परंतु अभ्यास हा शब्द आपण उच्चारायचा नाही. आपल्याला अभ्यास करायचा नाही. करायचा तो काय करायचा आहे? प्रयत्न. आता त्या प्रयत्नाचीच म्हणजेच अभ्यासाची त्रिसूत्री, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा दिव्य संदेश देणारे अखिल मानव जातीला. त्यांचं नाव आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा दिव्य संदेश देणारे. या दिव्य संदेश देणाऱ्या तत्वज्ञानाचं, तत्ववेत्याचं, तत्वज्ञाचं नाव आहे सद्गुरु श्री वामनराव पै. हे सद्गुरु श्री वामनराव पै अभ्यासाची म्हणजेच प्रयत्नाची त्रिसूत्री सांगतात. ती त्रिसूत्री सांगताना सांगतात, आपण शाळेमध्ये जेव्हा आलो, शाळेमध्ये आपण आलो, त्या शाळेमध्ये इथं बसलेल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे ते शिकविलेलं घरी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचणे. बघा मी काय म्हणालो, तुम्ही कोण आहात? मला एका स्वरात द्यायचं उत्तर. तुम्ही कोण आहात? कोणासारखं बसायचंय? शाळेमध्ये शिक्षकांनी शिकविलेलं आपण घरी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा वाचणे. पुन्हा पुन्हा वाचणे. 1 2 3 पुन्हा पुन्हा वाचणे. पुन्हा पुन्हा वाचलेलं लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा पुन्हा वाचलेलं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पहिलं सांगितलं, शाळेमध्ये शिकविलेलं पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवलेले वहीवर उतरून काढणे. शाळेमध्ये शिकवलेलं पुन्हा पुन्हा वाचणे, वाचलेले लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेले वहीवर उतरून काढणे. त्याला म्हणलंय अभ्यासाचा फॉर्म्युला, अभ्यासाची त्रिसूत्री. मी कुणाला सांगतोय? 5वीतली मुलं किती आहेत त्यांनी हात वर करा. बर. 7वीतली मुलं किती आहेत त्यांनी हात वर करा. 8वीतली मुलं किती आहेत त्यांनी हात वर करा. 10वीतली मुलं किती आहेत त्यांनी हात वर करा. आणि 12वीतली मुलं किती आहेत त्यांनी हात वर करा. अच्छा, आता मी हे जे सांगतोय ना तुम्हाला हात खाली करा. 12वीच्या विद्यार्थ्यांना असं वाटेल की आम्हाला तुम्ही ही त्रिसूत्री सांगता आम्हाला. आता आम्ही तर 12वीला आम्ही काय ऐकून करणार? बघा मी काय सांगतोय. मी सांगितलं शिक्षण या शब्दाचा अर्थ क्षणाक्षणाला शिकणे. हे शिक्षण जे आहे इन्फिनिट आहे. हे शिक्षण मी 10वीला गेलो, मी 12वीला गेलो, किंवा मी ग्रॅज्युएट झालो, मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो, मी पायलट झालो, मी IAS झालो,
म्हणजे माझं शिक्षण संपलं असं नाही. शिक्षण हे इन्फिनिट, म्हणजे शिक्षण हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकायचं असतं. मग ते विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी सर्वांनी शिकायचं असतं. आता जी इथं मान्यवरांची ओळख करून दिली, त्या मान्यवरांची मी नावं मुद्दाम घेतली नाहीत परत. त्याचं कारण, सर्वांची ओळख करून तुम्हाला दिली आणि परत मी त्याच्यात वेळ जाऊ नये म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही. परंतु त्यांच्या प्रती आपण सगळेच जण कृतज्ञ आहोत, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला अथक प्रयत्न केले, म्हणजेच अथक अभ्यास केला. म्हणून ते मान्यवर तुमच्या इथे समोर प्राचार्य रूपानं, प्राध्यापक रूपानं, मार्गदर्शक रूपानं, इथं नगरसेविका रूपानं, इथं आमचे खराडे साहेब मुंबईत जीवन विद्या मिशनचे प्रमुख या रूपानं, आमच्या इथं बसलेले आमचे पाटील साहेब विसावाचे हॉटेलचे संस्थापक या रूपानं आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथे समोर बसलेले. बघा मी काय सांगतोय, हे मार्गदर्शक आपापल्या परीनं ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात झालेले आहेत. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा या हायस्कूलमध्ये आलोत ना, जर आपण या त्रिसूत्रीप्रमाणे जर आपण स्टडी केला, अभ्यास केला, तर आपण सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत या देशाचे आदर्श नागरिक होणार. कोण होणार आदर्श देशाचे? कोण होणार? आता मला तुम्हाला सांगा, आदर्श या देशाचे आदर्श नागरिक मला व्हायला आवडेल असे किती जण आहेत? त्यांनी हात वर करा, बोट वर करा. या देशाचं मला नागरिक व्हायला, आदर्श नागरिक व्हायला आवडेल. हात खाली करा. 12वीची मुलं हात, 12वीच्या मुलांनी हात वर केला. खरं म्हणजे केला, कारण माझं लक्ष त्यांच्याकडे म्हणून त्यांनी केला.